नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण कुणी एक्साइज PSIच्या मेन्ससाठी अभ्यास करायचा आहे, किती मार्कांच्या पुढे ज्यांना मार्क असतील त्यांनी अभ्यास करायचा आहे आपण हे बघणार आहे। कारण कट ऑफ तर आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही, एवढा एकदम एक्झॅक्ट तोच येईल असं नाही सांगू शकत, थोडासा एक दोन मार्कांचा फरक पडू शकतो। तरी सुद्धा आपण अभ्यासाला कुणी सुरुवात करायची हे जर क्लिअर केलं तर तशा पद्धतीने सगळे तुम्ही अभ्यासाला पण लागू शकता। तर ते आपण बघणार आहे। हे जे ॲनालिसिस असेल कट ऑफचं, हे टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत, कुठल्या कास्टसाठी किती वॅकन्सी आहेत, स्पोर्ट कोठ्यामध्ये किती वॅकन्सी आहेत, महिलांसाठी किती आहेत, आणि जे मार्क पडलेत विद्यार्थ्यांना। बऱ्याच जणांनी कमेंट केलं होतं, आपल्या लेक्चरच्या खाली जवळपास 1-2 हजार कमेंट आहेत, फेसबुकवरती सुद्धा बरेच मेसेज आहेत, आणि अनुभवी फॅकल्टीजला विचारून तर सगळं ॲनालिसिस केल्यानंतर हे तुमच्यासमोर कट ऑफ मांडलेलं आहे। तर जर कट ऑफ बघितला आपण, ओपनसाठी जनरल कॅन्डिडेटसाठी 46+ जाऊ शकतो, म्हणजे ज्यांना कुणाला 45 पेक्षा जास्त मार्क आहेत त्या सगळ्यांनी प्लीज अभ्यासाला लागा। अजिबात असं गृहीत धरू नका की 50च्या पुढे जाईल किंवा 47च्या पुढे जाईल म्हणून मी अभ्यासच नाही करणार, बिलकुल असं करू नका। ज्यांना कुणाला 44-45 असे मार्क असतील त्या सगळ्यांनीच अभ्यासाला लागायचं आहे। कारण परत तुम्ही जर आत्ता अभ्यास नाही केला आणि कट ऑफ डिक्लेअर झाल्यानंतर अभ्यास केला तर फार कमी दिवस राहतील तुमच्याकडे। ओके, ओपनचा जर आपण विचार केला तर एकूण 150 वॅकन्सी होत्या, त्याच्यामध्ये सर्वसाधारण 74 वॅकन्सी होत्या, महिलांसाठी 45 वॅकन्सी होत्या, खेळाडूंसाठी 8 आणि माजी सैनिकांसाठी 23 वॅकन्सीज होत्या। तर यानुसार आपण ओपनचा जनरल कट ऑफ बघितला तर 46+ येऊ शकतो, फिमेलचा 44+ आणि स्पोर्ट्सचा एक टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज जर 8 वॅकन्सीज असतील तर एक 45च्या पुढे जाऊ शकतो कट ऑफ। ओके, त्याच्यामुळं ज्यांना कुणाला याच्यापेक्षा 1-2 मार्क जरी कमी असतील तर सगळ्यांनी मेन्सच्या दृष्टीने अभ्यास करा। जे असे कॉमन सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला बाकी एक्झामच्या प्रीला सुद्धा असतील असे टॉपिक पहिल्यांदा घ्या, आणि नंतर ज्यावेळेस कट ऑफ डिक्लेअर होईल मग फक्त जे मेन्सला टॉपिक आहेत ते तुम्ही करा। ओके, मग त्या दृष्टीने जर अभ्यास एकदम स्ट्रॉंगली सुरू ठेवला, जरी तुमची प्री निघू किंवा न निघू पण बाकीच्या एक्झामसाठी खूप जास्त एक स्ट्रॉंग प्रिपरेशन बनल तुमचं। ओके, आणि त्याच्यातूनच तुमचे चान्सेस वाढतात, एक सेल्फ डेव्हलपमेंट पण सुरू होती त्याच्यामुळं। SCचा जर आपण कट ऑफ बघितला जनरलसाठी आणि फिमेल्सचा, तर SCसाठी एकूण 41+ किंवा फिमेलचा 43+ जाऊ शकतो। कारण SCमध्ये जर आपण वॅकन्सीज बघितल्या तर टोटल 37 वॅकन्सीज होत्या, त्या मानाने 41+ कट ऑफ हा योग्य पद्धतीने म्हणजे 41+ जाऊ शकतोच। STसाठी 44+, 42+ फिमेलसाठी, DTAसाठी जनरल 47+ जाऊ शकतो कारण त्यांच्या वॅकन्सीज कमी होत्या, एक 9च वॅकन्सी होत्या, त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ हाय जाऊ शकतो। NTBसाठी जनरल 46+ कट ऑफ जाऊ शकतो कारण NTBच्या सुद्धा कमी वॅकन्सी होत्या, फक्त एक 8 वॅकन्सी होत्या। त्यानंतर SBCचा आपण विचार केला तर 47+ जाऊ शकतो कारण फक्त त्यांच्या 6च वॅकन्सी होत्या। ओके, त्याच्यामुळे खूप म्हणजे कट ऑफ जाऊ शकतो हा। कारण जर मार्क बघितले तर आपल्याच लेक्चरच्या खाली कमेंट करणारा एक विद्यार्थी आहे, त्याला 67 मार्क पडलेले आहेत। ओके, तर 100 पैकी जर 67 मार्क घेत असतील विद्यार्थी आणि तो आपल्या लेक्चरच्या खाली कमेंट करणाऱ्यांमध्ये टॉपर आहे, 67 मार्क घेणं खरंच एक अशक्यप्राय गोष्ट आहे, कारण 67 बऱ्याच जणांचा अटेम्प्ट पण होत नाही। ओके, मग त्या विद्यार्थ्यांनी खरंच खूप जास्त अभ्यास केला असणार आहे, खूप स्ट्रॉंग प्रिपरेशन असणार आहे त्यांचं। बऱ्याच विद्यार्थ्यांना 60+ मार्क पडलेले आहेत, ते सगळा जर विचार केला तर हा कट ऑफ येऊ शकतो, याच्या पुढेच जाणार आहे। मात्र हे जे मार्क समोर दिसत आहेत, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मार्क असतील तर नक्कीच अभ्यासाला लागा, ह्याच्यापेक्षा 1-2 मार्क जरी कमी असतील तरी अभ्यास सोडू नका। ओके, मेन्सच्या दृष्टीनेच अभ्यास करायचा आहे। जे टॉपिक तुम्हाला बाकीच्या एक्झाम्सला सुद्धा कॉमन असतील ते सगळे टॉपिक वारंवार रिपीट अभ्यास करून एकदम तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर बनू शकता। ओके, आणि तसंच पाहिजे। आता एक्झाममध्ये टफनेस पण वाढणार आहे आणि येणाऱ्या सगळ्याच एक्झाममध्ये क्वालिटी पेपरची हार्ड असणार आहे, डीपमध्ये तुम्हाला नॉलेज पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्रत्येक सब्जेक्टमध्ये बाप बनणं गरजेचं आहे। ओके, OBCचा जर आपण कट ऑफ बघितला तर OBCचा सुद्धा एक 46+ आणि 45+ फिमेलचा जाऊ शकतो। तर अशा पद्धतीने हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, ह्याच्यापेक्षा नक्कीच थोडासा हाय जाणार आहे, पण एवढे ज्यांना मार्क असतील तर सगळ्यांनी अभ्यासाला लागायचं आहे। मेन्सचा जर आपण विचार केला तर मेन्स होप्सो की 24 सप्टेंबरला होईल, असं आयोगानेच त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे। तर सप्टेंबरच्या एंडला लास्ट वीकमध्ये एक्झाम आहे, त्या दृष्टीने विचार करा आणि अभ्यासाला लागा। आता सध्या जून सुरू ऑलरेडी झालेला आहे, जून, जुलै पूर्ण, ऑगस्ट पूर्ण आणि सप्टेंबर पूर्ण, म्हणजे एक 4 मंथचा तुमच्याकडे ड्युरेशन आहे। चांगलं जर प्रिपरेशन केलं तर याची सुद्धा मेन्स तुमची निघू शकते
आणि एखादी पोस्ट हातात असली तर बाकीच्या एक्झामचा अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला कॉन्फिडन्स असतो. ओके, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचं भान ठेवा. अभ्यासाचं मटेरियल व्यवस्थित गोळा करून त्याच्यातून अभ्यासाला लागा. अजिबात आयोगाच्या म्हणजे फायनल कट ऑफची वाट बघू नका. अजून सेकंड आन्सर की येणार आहे, त्याच्यानंतर मग फायनल कट ऑफ वगैरे, त्याला फार दिवस जातात. त्यामुळं अभ्यासाला तुम्ही नक्की लागा. ओके, तर आपण पण काही आमच्याकडून सुद्धा होत असेल मदत तर ती सुद्धा आम्ही मेन्ससाठी करणारच आहे. आता सध्या आमचा जो फोकस असणार आहे हा कंबाईन लेवलच्या एक्झामवरती असणार आहे, जी आपली कंबाईन एक्झाम होणार आहे जुलैमध्ये, तर त्याच्यावरती आपला फोकस आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने भरपूर लेक्चर आता अवेलेबल होतील. ओके, तर आता भेटू आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये. तोपर्यंत ज्यांनी कुणी आमचं फेसबुकचं पेज लाईक केलेलं नाही आहे त्या फेसबुकच्या पेजला लाईक करू शकता, कारण त्याच्यातून जे लेटेस्ट अपडेट्स असतात लेक्चर्सबद्दल, बाकीच्या टॉपिकशी रिलेटेड, तर ते तुम्हाला तिथून भेटतात. तर फेसबुकच्या पेजवर जाण्यासाठी समोर जी लिंक आहे त्याच्यातून तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.